सगळे. मी शुभम गावंडे. आज तुमच्यासोबत लाईव्ह आलेलो आहे. आपल्या भारताची एक ताजी खबर. केदारनाथमध्ये जे घटना घडली आहे, खूप दुखत आहे. आणि तुमच्या घरातले कोणी केदारनाथ चार धामला कोणी गेलं असेल तर त्यांना फोन करून वापस बोलवा. कारण की तिकडे पहाड वगैरे कोसळत आहे आणि पुल वगैरे घसरलेले आहेत. आणि पावसाळ्यामध्ये कोणीही अशा ठिकाणी जाऊ नये, जेणेकरून घरच्यांना आपला त्रास होईल आणि आपण संकटात पडू. तुम्हाला चारधाम किंवा केदारनाथ करायचंच आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर हा महिना बेस्ट आहे जाण्यासाठी. कोणी मार्च एप्रिल मध्ये जातो, जेव्हा केदारनाथ स्टार्टिंग होते तेव्हा. पण तेव्हाही जाऊ नये, कारण की खूप गर्दी असते. राहायचं वगैरे सगळं सेटल नाही होत. आणि पावसाळ्यात पण तुम्ही जाता जुलै ऑगस्ट मध्ये, तेव्हा पण जाऊ नये. आता तुम्ही जर पाहिलं 2 दिवस अगोदर केदारनाथ मध्ये सगळे पुलं घसरलेले आहेत, मोठे मोठे पहाड घसरलेले आहेत. जो 22 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो पूर्ण खचलेला आहे. म्हणून अशा वेळेस जाऊ नये. तुम्हाला जायचं आहे तर सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबर स्टार्टिंग यावेळेस जाऊ शकता. तर तुमची काळजी घ्या आणि शुभम गावंडे टूर्स चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अलग अलग व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि शिमला, कुल्लू, मनाली इकडे जरी तुमचे लोक गेले असेल तर त्यांना पण बोलवा. कारण की खूप बेकार कंडिशन चालू आहे सध्या उत्तराखंड मध्ये. तर कृपया करून जायच्या वेळेस काळजी घ्या आणि विचारून जा तिकडे काय हालचाल चालू आहे. म्हणून मी आज लाईव्ह आलो होतो तुम्हाला सगळ्यांना सांगायला का सध्या परिस्थिती खराब आहे उत्तराखंडची. तिकडे टूरला जाऊ नये. आणि केदारनाथ सध्या 1-2 महिने बंद राहील. तर याच्यानंतर पण केदारनाथचा टूर कोणीही करावा नाही. कारण की सगळे रस्ते, पूल सगळे घसरलेले आहेत. 2 महिने तरी ऍटलिस्ट कोणी तिकडला टूर काढू नये, हे माझी विनंती आहे. काढलाय तर विचारून जाऊ शकता चालू झाल्यावर. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.